कोणताही सण समारंभ असो किंवा मग छोटीशी बर्थडे पार्टी, अगदी कुणी पाहुणे येणार असतील, झटकीपट तयार होणारा गोडाचा पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे गुलाबजाम। दिसायला सुद्धा अगदी रिच दिसतो आणि बनवायला सुद्धा अगदी सोपा आहे। हा गुलाबजाम बघा आतून किती छान मऊ लुसलुशीत तयार झाला आहे आणि त्याच्या आतपर्यंत पाक असा छान मुरला गेला आहे। इतके मस्त रसरशीत गुलाबजाम आज आपण अगदी साध्या पद्धतीने पाहणार आहोत। कधी कधी काय होतं, गुलाबजाम तळताना एक बाजू गळत होते, दुसरी बाजू फिक्या रंगावर तळली जाते। असं का होतं? कधी कधी आपण खूप चांगले गुलाबजाम तयार करतो, त्याला एकही क्रॅक येऊ देत नाही, पण तुपामध्ये गेल्यानंतर हे गुलाबजाम का फुटत असतील? किंवा मग बऱ्याचदा गुलाबजाम मध्ये आतपर्यंत पाक मुरला जात नाही, किती वेळ ते पाकात ठेवले तरीही पाक आतमध्ये मुरल्या न गेल्यामुळे ते कडकच राहतात। पण आज आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे असे मस्त तोंडात टाकताच विरघळणारे रसरशीत गुलाबजाम तयार करणार आहोत। नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण इन्स्टंट प्रीमिक्स पासून गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहतोय। आज आपण गिट्स प्रीमिक्स वापरून गुलाबजाम बनवणार आहोत। कोणत्याही प्रीमिक्सच्या मागे त्याची संपूर्ण माहिती दिली असते की गुलाबजाम कसे बनवायचे, तरी सुद्धा बरेचदा आपले गुलाबजाम फसले जातात किंवा मग ते व्यवस्थित होत नाहीत। आता इथे मी हे गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलं आहे आणि आपण हे कपाणी मोजून घेणार आहोत, जेणेकरून आपले गुलाबजाम अजिबात फसायला नको। तुम्ही हे वाटीने किंवा कपाने मोजून घेतलं तरी चालेल। इथे मी 1.5 कप प्रीमिक्स घेतला आहे। आता कुठल्याही प्रीमिक्स मध्ये छोट्या मोठ्या गुठळ्या असतात, आता ह्या आपण अशा चमच्याच्या साहाय्याने मोडून घेऊ। आता ह्या गुठळ्या मोडल्यानंतर यामध्ये मोहन म्हणून 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तुम्ही जर 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतला असेल तर 2 चमचे साजूक तूप घ्या। आता हे साजूक तूप या प्रीमिक्स मध्ये व्यवस्थित असं हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे। असं हे साजूक तूप व्यवस्थित चोळून घेतलं की आपले गुलाबजाम आतून देखील व्यवस्थित छान रसरशीत तयार होतात। अगदी खव्याचे गुलाबजाम असतात त्याप्रमाणे आपले गुलाबजाम बनून तयार होतात। आता मी इथे अर्धा कपापेक्षाही कमी दूध घेतला आहे। दूध हे रूम टेम्परेचरचंच घेतलं आहे। तुमच्याकडे जर दूध नसेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर केला तरी चालेल। आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता मळून घेताना काय खूप जोर न लावता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। खूप जोर देऊन जर आपण हे पीठ मळलं तर आपले गुलाबजाम आतून कडक होतात। अगदी हलक्या हाताने हे पीठ मळणं फार गरजेचं आहे। जरी आपल्याला दुधाचं प्रमाण माहिती असेल तरी दूध थोडं थोडं करून घालायचं, म्हणजेच दुधाचं प्रमाण आपलं चुकत नाही। मी अर्ध्या कपापेक्षा थोडंसं कमी दूध घेतलं होतं आणि बघा बऱ्यापैकी दूध हे मी यामध्ये घातलं आहे। आता घेतलेलं सर्व दूध यामध्ये मी घालून घेतलं, म्हणजेच अर्ध्या कपापेक्षा 2 ते 3 चमचे दूध कमी असेल। हे फक्त मी चांगलं मिसळून घेतलं, अगदी चिपचिप हे मिश्रण तयार आहे। आता यावर झाकण ठेवून हे एक 10 मिनिटं साईडला ठेवून घेऊ। तोवर आपण पाक तयार करून घेऊ। पाक तयार करण्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये बरोबर आपल्याला 2.5 कप साखर घालायची आहे। 1.5 कप प्रीमिक्स साठी 2.5 कप साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि 2.5 कप साखरेसाठी बरोबर आपण 2.25 कप इथे पाणी घातलेलं आहे। आता हे तळापासून असं व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजेच अजिबात तळाशी साखर चिटकत नाही। साखर बघा पूर्णपणे अशी हे विरघळली आहे। आता याला थोडीशी उकळी येण्याची वाट पाहू। आता हा पाक आपल्याला छान 1-2 मिनिट मोठ्या गॅसवर उकळून घ्यायचा आहे। इथे आपल्याला घट्ट किंवा एकतारी पाक बनवायचा नाही, कारण घट्ट जरी पाक झाला तरी तो पाक गुलाबजामच्या आतपर्यंत मुरला जात नाही। हलकसं आपल्याला चिकट जाणवलं की किंवा मग तेल हातावर घेतलं की कसं आपल्याला चिकट वाटतं तसं चिकट झालं की गॅस बंद करायचा की पाव चमचा वेलची पूड यामध्ये घालून घ्यायची। गॅस बंद करून वेलचीची पूड घालायची, म्हणजे त्याचा स्वाद बऱ्याच वेळा गुलाबजाम मध्ये असाच राहतो। हे एक पेड मिक्स करून घेतलं आणि लगेच हा पाक आपल्याला झाकण ठेवून असाच गरम ठेवायचा आहे, कारण जेव्हा आपण यामध्ये गुलाबजाम घालू त्यावेळेस आपल्याला हा पाक गरमच हवा आहे। तर हे आपलं गुलाबजामचं पीठ इथे ठेवून साधारण एक 10
10 मिनिटं झालेत आणि बघा आधीपेक्षा छान घट्टसर आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे। अगदी खव्यासारखं माव्यासारखं हे मऊसूद आपलं पीठ तयार झालं आहे। आता थोडंसं मिश्रण असं हातावर घ्यायचं आणि छान याचा गोल गोल असा गोळा हातावर तयार करून घ्यायचा। जरा सुद्धा याला एकही क्रॅक यायला नको याची काळजी मात्र घ्यायला हवी। बघा छान असं मऊसूद पेड्यासारखं आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे। आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ। याच पद्धतीने दुसरा देखील गुलाबजाम इथे मी तयार करून घेणार आहे। पण कधी कधी काय होतं, गुलाबजाम एकसारखे येत नाहीत, एखादा लहान होतो एखादा मोठा होतो। अशा वेळेस एखाद्या चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण घ्यायचं म्हणजे गुलाबजाम एकसारखे बनून तयार होतात। इथे मी हातानेच घेतला आहे, पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक खोलगट चमचा घेऊ शकता। याच पद्धतीने मी सर्व गुलाबजाम तयार करून घेणार आहे। चमच्याच्या साहाय्याने बनवले तर सर्व गुलाबजाम आपले एकाच मापाचे तयार होतात, कारण सर्व गुलाबजाम एकसारख्या आकाराचे असले की दिसायला सुद्धा ते छान दिसतात। एक 10 ते 15 गुलाबजाम इथे मी तयार केल्यानंतर तेल गरम करायला ठेवला आहे आणि हे बाकीचे गुलाबजाम सुद्धा इथे मी तयार केले। एका वेळेस सर्व गुलाबजाम तयार करायचे नाहीत, नाहीतर काय होतं ते कोरडे होतात आणि त्याला क्रॅक्स पडू शकतात। त्यामुळे अर्धे गुलाबजाम इथे मी तयार करून घेतलेत आणि आता हे तळून घेणार आहे आणि हे मिश्रण असं झाकण ठेवून साईडला ठेवणार आहे। नंतर बाकीचे तयार करणार आहे। तेल अगदी मंद आचेवर आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केलात तरी काहीच हरकत नाही। आता हे गुलाबजाम मी तेलामध्ये घालून घेणार आहे। तेल किती गरम असावं तर हे गुलाबजाम घातल्यानंतर हलकेसे बुळबुळे या गुलाबजामला येत आहेत, इतपतच तेल आपल्याला गरम हवं आहे। इथे एक 5 ते 6 गुलाबजाम मी घालून घेतले आहेत। आता हे तेल असं चमच्याने साईडला हलवून घेणार आहे, म्हणजेच गुलाबजाम तळाला चिटकत नाहीत। आणि तेल यापेक्षाही थंड असेल तर मग काय होतं तर गुलाबजामला तळा जातात, फाटले जातात। याचं कारण की गुलाबजाम आपण थंड तेलामध्ये घातले आहेत म्हणून ते तसे झाले आहेत। त्यामुळे तेलाचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे। जेव्हा आपण गुलाबजाम तेलामध्ये घालतो तेव्हा त्या गुलाबजामना हलकेसे असे बुळबुळे यायला हवे। आता हे सर्व गुलाबजाम एकसारखे एका रंगावर तळले जावे म्हणून झाऱ्याने वरून हे गुलाबजाम असे गोल गोल फिरवायचे, म्हणजेच गुलाबजामना छान एकसारखा रंग येतो। असं केल्याने सर्व बाजूला एकसारखा रंग येतो आणि कुठल्या बाजूला गळत किंवा मग कुठल्या बाजूला हलका रंग असा येत नाहीत। हे बघा आपले गुलाबजाम छान एकसारख्या रंगा तळले गेले आहेत। आता हे गुलाबजाम आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ। यानंतर दुसरे सुद्धा गुलाबजाम आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। गुलाबजाम तळताना एक काळजी घ्यायची आहे, आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। जर हाय फ्लेमवर हे गुलाबजाम तळले तर वरचं आवरण पटकन काळं होतं आणि आतमधून गुलाबजाम कच्चे राहतात आणि असे गुलाबजाम पाकामध्ये मुरत नाहीत आणि त्याचे वरचे साल्ट निघून गेल्यासारखे असे ते होतात। आता हे गुलाबजाम आपण छान अगदी मंद आचेवर तांबूस रंगावर तळून घेणार आहोत। अगदी लो गॅसवर आपल्याला हे असे गुलाबजाम छान तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता इथे आपल्या गुलाबजामला एकसारखा रंग आला आहे। आता हे असे लालसर तांबूस रंगावर आपले गुलाबजाम झाले आहेत। आता हे सुद्धा आपण काढून घेऊ। याच पद्धतीने आपल्याला गुलाबजामच्या सर्व बॅच तळून घ्यायचे आहेत। आता हे गरम गरम गुलाबजाम आपण गरम पाकामध्ये टाकून घेऊ। अगदी उकळत्या पाकामध्ये न घालता थोड्याशा गरम पाकामध्ये हे गरम गरम गुलाबजाम घातले की म्हणजे ते अगदी छान 5 ते 10 मिनिटांमध्ये ते छान मुरले जातात आणि अगदी छान रसरशीत आपले गुलाबजाम बनून तयार होतात। आणि यावर असं झाकण ठेवायचं, पुन्हा बॅच तळून घ्यायची आणि पुन्हा ते गुलाबजाम यामध्ये सोडायचे आणि परत असं झाकण ठेवायचं, म्हणजे आपले गुलाबजाम अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतात आणि छान रसरशीत बनून तयार होतात। आता सर्व गुलाबजाम तळून यामध्ये घालून घेतले आणि झाकण ठेवून 2 तास हे असं साईडला ठेवून घेतले होते। तुम्ही बघू शकता इथे छान आपले रसरशीत असे गुलाबजाम बनून तयार झाले आहेत। येणाऱ्या नवीन वर्षासाठी किंवा मग गुढीपाडव्यासाठी तुम्ही सुद्धा असे हे छान रसरशीत गुलाबजाम एक वेळ नक्की बनवून बघा। अगदी घरच्या घरी 15 मिनिटांमध्ये तुम्ही बनवून तयार करू शकता किंवा मग छोटीशी बर्थडे पार्टी असेल, कोणी पाहुणे येणार असेल तरी सुद्धा झटकीपट तयार होणारे इतके रसरसी तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम आपले बनून तयार होतात। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सह, तोपर्यंत धन्यवाद।